Ready? 1, 2, 3 and start. खूप खूप धन्यवाद मॅडम. अतिशय सुंदर अशा आवाजामध्ये आपण या अतिथींचं या ठिकाणी स्वागत गीताने स्वागत केलात. विद्यार्थी मित्रांनो, मी नेहमी सांगत असतो की आपला भारत देश हा जगातील एकमेव सर्वश्रेष्ठ अशी संस्कृती असणारा देश आहे. ज्या देशामध्ये रूढी, परंपरा, सण, उत्सव अतिशय आनंदाने सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन साजरे करतात. आणि याच संस्कृतीतला एक भाग म्हणजेच अतिथी देवो भव. आलेल्या अतिथींना आपण अतिथी देवो भव म्हणून त्यांचा मान आणि सन्मान करत असतो. अगदी तशाच पद्धतीनं आजच्या या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सर्व पाहुण्यांचंही आपण या ठिकाणी आपल्या शाळेच्या वतीने स्वागत करणार आहोत. प्रथमतः व्यासपीठावर उपस्थित आजचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या हस्ते आज या ठिकाणी ध्वजारोहण झाले असे माननीय श्री लक्ष्मणरावजी पिवळ साहेब यांचं स्वागत मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री शाहूराजजी मुंगळे सर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. आपण सगळ्यांनीच पाहुण्यांच्या स्वागतांचं या ठिकाणी जोरदार अशा टाळ्यांनी स्वागत करायचं प्लीज. माननीय श्री लक्ष्मणरावजी पिवळ साहेब यांचं स्वागत आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री शाहूराजजी मुंगळे सर करत आहेत. धन्यवाद सर. यानंतर आपल्या परिसरातील सन्माननीय नगरसेवक माननीय श्री कमलाकर अण्णा जगताप साहेब हे सुद्धा या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत.
त्यांचे स्वागत मी शाळेचे मुख्याध्यापक श्री शाहूराजे मोंगळे सर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद. मुकुंदवाडी परिसरातील समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय श्री बाबासाहेबजी डांगे हे सुद्धा या व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी आपल्या शाळेचे पर्यवेक्षक श्री संजीवजी बिराजदार सर यांना विनंती करतो की त्यांनी बाबासाहेब डांगे यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद सर. यानंतर व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री भगवानरावजी कोकाटे साहेब मुकुंदवाडी परिसरातील समाजसेवक यांचंही स्वागत मी संजीवजी बिराजदार सर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन करावं. धन्यवाद सर. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या सोहळ्यामध्ये एक विशेष म्हणजे चित्रपटाशी संबंधित असे एक चित्रपट अभिनेते डिरेक्टर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, राकेश जिवानी. त्यांनाही मंचावर आमंत्रित करतो आणि शाळेचे पर्यवेक्षक श्री संजीव बिराजदार सर यांना विनंती करतो की त्यांचंही आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आपण सगळ्यांनीच यांचं जोरदार टाळ्याने स्वागत करूया. चित्रपटात सेंटिमेंटल ही जी चित्रपट होता तर त्याचं डिरेक्टर राकेश वाणी यांनी केलेलं आहे. धन्यवाद. या ठिकाणी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता चव्हाण मॅडम यांचंही मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो. मुकुंदवाडीतील खूप मोठा पालकवर्ग या ठिकाणी आलाय, त्यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी प्रजासत्ताक दिनाच्या म्हणजेच सोहळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. त्यानंतर या ठिकाणी आता काही लाडके आपले चिमुकले आपले विचार व्यक्त करणार आहेत. तर प्रथमतः मी आमंत्रित करतो चिरंजीव सम्यक तूपशेंद्रे या विद्यार्थ्याला, त्याने यावं आणि आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपले या ठिकाणी छोटंसं भाषण द्यावं. यानंतर बहादे अभिजित, त्यानंतर सृष्टी रोहिदास आणि विणकर उत्कर्ष या विद्यार्थ्यांनी तयार राहायचं. आपल्या देशातील प्रत्येक स्त्रीला मतदानाचा व शिक्षणाचा पुरुषांच्या बरोबरी नोकरी करण्याचा अधिकार मिळाला. मग ती कोणत्याही जातीची असो किंवा कोणत्याही धर्माची असो. क्योंकि तुम्हारी हर तकलीफ का मैं एक मुकम्मल जवाब हूँ. तुम्हारी हर तकलीफ का मैं एक मुकम्मल जवाब हूँ. कभी वक्त मिले तो पढ़ना मुझे, कभी वक्त मिले तो पढ़ना मुझे. ये भारत का संविधान हूँ, ये भारत का संविधान हूँ. जय जय भारत, जय संविधान. धन्यवाद. खूप छान आणि सुंदर तू या ठिकाणी भाषण दिलं. यानंतर मी आमंत्रित करतो बहादे अभिजित, लवकर यायचं. यानंतर तयार राहायचंय सृष्टी रोहिदास, हर्ष अंबोरे. Good morning everyone, respected principal, teacher and all my dear friends. My name is Abhijit Prakash Bahade and I wish you all a very happy Republic Day. Today is a 26 January. 26 January is a national festival. It's a national festival celebrating 76 Republic Day. Republic Day is a national festival of our country. Republic Day on 26 January 1915, the Constitution
into force the Constitution, Supreme Law of India. Presented host the national flag in a New Delhi. Understand the importance of this great day. I love my country and I love my India. Jai Hind, Jai Bharat. Thank you, Abhijit. Very nice speech you have delivered here. यानंतर मी आमंत्रित करतोय हर्ष आंबोरे. जे देशासाठी लढले ते अमृतात झाले, सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार. मित्रांनो, देशासाठी आपली जीवाची बाजी लावणारे थोर महापुरुषांना प्रथमत्व वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मित्रांनो, आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. 26 जानेवारी 1949 रोजी आपल्या भारत देशाने राज्यघटना स्वीकारली. ही राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली. खरंच आजचा दिवस सोनाचा दिवस म्हणावा लागेल. म्हणून म्हणतो, चला करूया संविधानाचा आधार ज्यांनी दिली आपला जगण्याचा व शिकण्याचा अधिकार. संविधान आहे म्हणूनच वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक सुखी समाधानाने राहत आहेत. विविधतेत एकता आहे आमची शान, म्हणूनच आहे आमचा भारत देश मान, शेवटी या तिरंगी ध्वजाला वंदन करतो आणि माझी भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करतोय विणकर उत्कर्ष या विद्यार्थ्याला. त्यांनी आपलं या ठिकाणी छोटंसं भाषण द्यावं. मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ छत्रपति शिवाजी महाराज और सम्राट अशोक जैसा राजा था. मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ हर 50 मील पर रूप पहनावा मजहब बदल जाता था. मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ डाल पे सोने की चिड़िया को पाया जाता था. मैं उस देश का नागरिक हूँ जिसे अपने भूमियों से पहले इस ब्रह्मांड का भूमियों समझ आता था. आदरणीय प्रधानाचार्य जी, सभी शिक्षकों और मेरे प्यारे दोस्तों, आप सभी को गणतंत्र दिवस की ढेर सारी शुभकामनाएं. कांटों के बीच फूल खिलाए, धरती को हम सब स्वर्ग बनाए. कांटों के बीच फूल खिलाए, धरती को हम सब स्वर्ग बनाए. आओ हम सब मिलकर गणतंत्र दिवस मनाए. चार लाइन से अपनी भाषण की शुरुआत करूंगा. खुशियों पर मौज की रवानी रहेगी. जिंदगी में कोई ना कोई कहानी रहेगी. और आज हम भी कार्यक्रम में चार लगा देंगे अगर आपको तालियों की मेहरबानी रहेगी. आजादी ऐसी थोड़ी मिल गई आजादी. हजारों गोलियां चल गए, करोड़ों कोड़े बरस गए. भारत माँ के लाडले कभी लाहौर सेंट्रल जले, बर्फ की सीढ़ियों पर लटाए गए, तो कभी काला पानी में एक बूंद पानी को तरस गए. कितनों ने जान की बाजी लगा दी, कितनों ने भरी जवानी में अपनी लाश बिछा दी. ऐसी थोड़ी मिल गई आजादी. यह जो 26 जनवरी है ना, यहाँ तक पहुँचने का रास्ता 23 मार्च के होके गुजरा है. वही 23 मार्च जब अंग्रेजों ने भगत सिंह, सुखदेव और राजगुरु को फांसी दी थी. यह 26 जनवरी 27 फरवरी की कुर्बानी का सिला है. वही 27 फरवरी जब चंद्रशेखर आजाद ने अल्फ्रेड फ्रांक में आखिरी गोली अपने मस्तक पे उतार ली थी. 26 जनवरी 30 अक्टूबर के बाद नसीब हुई जब लाला लाजपत राय की बेदर हड्डियों को जेम्स स्कॉट की बेदर लाठियों से बरस कर तोड़ दिया. 26 जनवरी 30 जनवरी के कीमत पर मिली जब बापू ने हमें हे राम बोल के हमेशा के लिए छोड़ दिया. आंखें भीग रही है ना, तो रोकिए और बोलिए अपनी आंखों को. आज उदासी का नहीं, आज तो उत्सव का दिन है. आज तो जश्न मनाएंगे, ढोल के बजाएंगे. जो लड़के घर में आए आज उनकी याद में गाएंगे. धन्यवाद. जय भारत. धन्यवाद उत्कर्ष. यानंतर व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे माननीय श्री बाबासाहेबजी डांगे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या. सर्वप्रथम सर्वांनी या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त या ठिकाणी शुभेच्छा देईल. आजच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री बिराजदार सर,
या शाळेचे सर्व शिक्षिका, शिक्षक आणि मोठ्या उत्साहाने आलेले सर्व पालक आणि समोर बसलेले विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनो, उद्या देशाचं भवितव्य घडवणारे समोरचे बसलेले सर्व तुम्ही, ज्यावेळेस प्रजासत्ताक दिन आपण साजरा करायला सुरुवात केली, आदरणीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार या ठिकाणी आपण सुरुवात केली. आज या मुकुंदवाडी परिसरात राजश्री श्री शाहू विद्यालय होत असलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मणरावजी पिवळ, त्याचबरोबर भगवानरावजी कोकाटे नाना आणि येथील सर्व पालक. सुरुवातीला आपल्याला सर्व सुविधा आहेत, सगळ्याला सुविधा या ठिकाणी मिळतात. भारताचे रत्नकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकत असताना त्यावेळेच्या चिमण्या, दिव्या, लाईट राहायचे, कंदील राहायचे. आज आपल्याकडे काय आहे? लाईट. काय मुलांना? लाईट. प्रत्येकाच्या घरात लाईट आहेत ना. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिक्षण हे काय आहे? वाघिणीचं दूध. शिक्षण हे काय आहे? मग तुम्ही अभ्यास सगळ्यांना करायला पाहिजे. प्रत्येकानं शाळेत रोज अब्सेंटी, प्रत्येक मुलांनी शाळेत यायला पाहिजे. कोणी अब्सेंटी, कोणी गैरहजर राहायला नको. कारण आपला हा परिसर आहे, हा परिसर सर्वसामान्य कामगाराचा आहे. आणि त्या संस्थेत एवढ्या आसपास संस्था असताना सुद्धा मी तर सर तुमचे शाळेचं कौतुक करेल. तुम्ही एवढे विद्यार्थी घडवले. कालच या ठिकाणी स्नेह संमेलन झालं. कोणी IAS अधिकारी झाले, कोणी इंजिनियर झाले, कोणी डॉक्टर झाले. अशा मोठ्या मोठ्या उच्च पदावर तुम्ही या ठिकाणी शाळेतून गेलात. आज या ठिकाणी मुलाला मी जास्त काही बोलणार नाही. तुम्हाला या ठिकाणी खरं तर तुमचा आनंद घ्यायचा आहे. जे पालक आलेले आपल्या पाल्याने जे नाटिका या ठिकाणी सादर केल्या ते पाहण्यासाठी आलेले, मी परत एकदा सर्वांनी या ठिकाणी शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद सर. आपणासही आमच्या या संस्थेकडून आणि शाळेकडून प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. यानंतर डंबेल्सचं सादरीकरण होईल. तर डंबेल्सचे विद्यार्थी आता आपलं सादरीकरण करण्यासाठी समोर बाजूला येतील. डंबेल्ससाठी मार्गदर्शन करणारे आपल्या शाळेतील क्रीडा शिक्षक श्री सतीशजी बिराजदार आणि विजयकुमारजी मुळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आता डंबेल्सचं या ठिकाणी सादरीकरण देखावा मुलांकडून करून घ्यायचं आहे. मुलांनी लवकर शिस्तीत उभं राहायचंय रांगेत.
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। वक्त आने दे हम तुम्हें बता देंगे, हम अभी से क्या बताए, ये आसमां हमारे दिल में क्या है, हमारे दिल में क्या है। यानंतर पुन्हा एकदा आपण एका देशभक्तीपर गीताकडे जाऊ। देशभक्तीपर गीत सादर करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो कुमारी परकीर पठाण, गीतांजली साळवे, अश्विनी खिल्लारे, आदिती बनकर, नम्रता मुंडे आणि रोजमेरी पाटोळे। गीताचे बोल आहेत ए वतन ए वतन। राजी या चित्रपटातील हे गीत जे संगीतबद्ध केलेलं आहे अर्जित सिंग यांचं हे गीत प्लीज। खूप धन्यवाद। यानंतर मी आपल्या या सोहळ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी मंचावर उपस्थित राकेश वाणी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात। धन्यवाद सर। इथे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि मला खूप आनंद वाटतोय, खूप वर्षानंतर जेव्हा मी शाळा सोडली, म्हणजे जेव्हा शालेय शिक्षण संपलं असं म्हणूया थोडक्यात, त्याच्यानंतर आज मला इथं पुन्हा एकदा शाळेत येता आलं। त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री मुंगळे सर, पर्यवेक्षक बिराजदार सर आणि आमचे मित्र धनाजी फड यांचे अगदी खूप खूप आभार। तर मला खूप मस्त वाटते, पुन्हा एकदा शाळेत गेल्यासारखं वाटतंय। तर जसं मी आता माझं शालेय शिक्षण कॉलेजचं शिक्षण संपलं, त्याच्यानंतर मी कला क्षेत्रात माझं कार्य सुरू केलं। तर मला इथं उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना हेच सांगावंसं वाटेल की पु ल देशपांडे यांचं एक छानसं वाक्य आहे की आपण उपजीविकेसाठी एखादा व्यवसाय करावा, नोकरी करावी, अर्थात ती करावी लागणारच आहे, ती करावी। ते जीवन का जगावं, जीवन जगण्यासाठी ते खूप उपयुक्त आहे, पण जीवन का जगावं हे तुम्हाला कला सांगेल। म्हणजे जीवनाचा अधिक आनंद घेण्यासाठी एखादी कला तुम्ही जोपासा
असं मी तुम्हाला इथे सांगेल. तुम्ही जे काय आता इथून पुढे शिकाल, अगदी मन लावून शिका. हे तुमचं शिकण्याचं वय आहे. मान्यवरांचं इथं आगमन झालेलं आहे. अगदी मनापासून आपलं स्वागत आहे. तर तुम्ही अगदी मन लावून शिका. त्यानंतर एखादी जर तुम्हाला कला जोपासता आली तर ती कला देखील तुम्ही जोपासा. ती तुम्हाला खूप म्हणजे स्किल जे आहेत त्या तुम्हाला खूप उपयोगी ठरतील शालेय शिक्षणासोबतच. आणि मला खूप आनंद वाटतो इथे जे विद्यार्थी येत आहेत, छान भाषण करतायत, एकदम कॉन्फिडन्स आहे त्याच्यामध्ये. तर हीच जे छोट्या छोट्या तुम्हाला इथं संधी मिळत आहेत. काही आता विद्यार्थ्यांनी खूप छान गाणं देखील म्हटलं. तर ही जी संधी तुम्हाला मिळते या संधीचा असंच लाभ घेत राहा. जास्तीत जास्त तुमच्यामध्ये जे स्किल आहे, स्टेज डेअरिंग आहे, इतरही काही गुण असतील तर ते गुण तुम्ही विकसित करा. मोठं झाल्यानंतर हेच गुण तुम्हाला अधिक फायदेशीर ठरतील. कारण सध्याचं जग आहे जे आहे ते शालेय शिक्षणासोबतच स्किल देखील डिमांड करतं. त्याच्यामुळे मी हेच पुन्हा एकदा सगळ्यांना सांगेल की अगदी मन लावून अभ्यास करा आणि सोबत एखादी कला, एखादी स्किल सुद्धा विकसित करता. पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप मोठे व्हा आणि बस मस्त आयुष्य जगा. धन्यवाद. धन्यवाद राकेशजी. यानंतर आपल्या या मुकुंदवाडी परिसरातील नगरसेवक सन्माननीय श्री भाऊसाहेबजी जगताप या मंचावर उपस्थित आहेत. तर मी शाळेचे मुख्याध्यापक श्री शाहूराजे मोळे सर यांना विनंती करतो की त्यांनी भाऊसाहेब जगताप यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद. यानंतर पप्पू साहेब फुगे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मुंगळे सरांनाच विनंती करतो की त्यांचंही या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद. यानंतर प्रकाशजी सानप सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मुंगळे सरांनी या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद. यानंतर बाबासाहेब बोरचाटे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पर्यवेक्षक संजीवजी बिरादर सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन बोरचाटेंचं. यानंतर भगवानरावजी डाकोळे साहेब हे सुद्धा या मंचावर उपस्थित आहेत. मी पर्यवेक्षक बिरादर सर यांना विनंती करतो डाकोळे साहेबांचं स्वागत या ठिकाणी करावं. धन्यवाद. यानंतर आमचा विद्यार्थी राजू शिंदे हा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचेही शब्दसुमनाने मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा आपण एका देशभक्तीपर गीताकडे जाऊया. गीताचे बोल आहेत, संदेशी आते आहेत. तर या सादरीकरणासाठी मी संचाला आमंत्रित करतो. फ्लेम बॉर्डर या चित्रपटातील 1997 मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. ज्या चित्रपटाचं गायन सोनू निगम आणि रूप कपूर यांनी केलेलं आहे, ज्याचं लेखन सुप्रसिद्ध जावेदजी अख्तर यांनी केलेलं आहे. तर संदेशी आते है. किशोर आला, किशोर आला. किशा कुठे किशा.
खूप छान. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या श्री राजर्षी शाहू विद्यालयाने शैक्षणिक वर्ष 2024-2025 या वर्षामध्ये वेगवेगळ्या ज्या काही जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर स्पर्धा होतात, तर या स्पर्धेमध्ये दैदिप्यमान असं यश मिळालेलं आहे. त्यामुळे राजर्षी शाहू विद्यालयाचं नाव आमचे विद्यार्थी नेहमीच मग सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक ज्या काही स्पर्धा होतात त्यामध्ये अगदी यशस्वी होऊन ते उज्ज्वल करत असतात. अगदी तशाच पद्धतीनं कला दर्पण आर्ट कल्चर आणि सामाजिक संस्था पुणे यांच्यातर्फे ऑक्टोबर महिन्यामध्ये काही स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या आणि या स्पर्धेमध्ये आपल्या श्री राजर्षी शाहू विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुणे येथे जाऊन सादरीकरण केलेलं होतं. तर अशा विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचं नाव रोशन करून बक्षीस मिळवलेलं आहे. तर त्यांचं आता आपण या ठिकाणी बक्षीस वितरण करणार आहोत. तर मी मंचावर एका विद्यार्थ्याला आमंत्रित करतो, त्यांनी मंचावर यायचंय आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांना या ठिकाणी बक्षीस वितरण करायचंय. प्रथमतः आमंत्रित करतोय कुमारी प्रतीक्षा मिलिंद गायकवाड या विद्यार्थिनीला. या ठिकाणी वर्ग 5वी ची विद्यार्थिनी आहे का? कुमारी रोजमेरी राहुल पाटोळे आहे का? वर आल्यानंतर वर येऊन तू इथेच थांबायचं. श्रीमती लोमटे मॅडम यांना विनंती करतो की कृपया आपण समोर यायचं. यानंतर मी आमंत्रित करतो हो विद्यार्थी मित्रांनो, या ज्या काही स्पर्धा झालेल्या होत्या या स्पर्धेसाठी आपल्या शाळेतील शिक्षिका श्रीमती लोमटे संध्या मॅडम यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं होतं. त्यामुळेच आमच्या या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान असं यश प्राप्त केलेलं आहे. अमन पठाण आहे का? हे बेटा वर. साक्षी शेलार हा इकडे ये समोर इथे. हे इथे लाईन ह्याच्या पाठीमागे थांबता. हा थांबते. तन्वी शिंदे आहे का? रोजमेरी राहुल पाटोळे. अमन पठाण हे बेटा अमन पठाण इथेच थांबायचं. विद्यार्थ्यांनो, एकदा जोरदार टाळ्यांनी आपण या विद्यार्थ्यांचं स्वागत. धन्यवाद. अमन पठाण. धन्यवाद. हो, अमन पठाण. साक्षी शेलार. तन्वी शिंदे.
तन्वी शिंदे. त्यानंतर पूनम खंडाळे. अक्षरा वाघ आले का? प्रतीक्षा चव्हाण. चल लवकर. प्रतीक्षा चव्हाण चल लवकर. नाही हर्षिका यादव आले का? गीतांजली साळवे. श्रद्धा भालेकर आले का? गौरी खरे. हा श्रद्धा भालेकर. चल बेटा लवकर श्रद्धा. थांब थांब गौरी थांब. सानिका खंडाळे आहे का? आहे का? ज्ञानशी सोनवणे. ज्ञानशी सोनवणे. आदित्य गजमरे आहे का? तकरीर पठाण. चलिए उत्कर्ष विनकर. चल लवकर. पळदे. त्यानंतर अश्विनी किल्लारे आहे का? अश्विनी किल्लारे. धन्यवाद. चल अश्विनी किल्लारे. यानंतर यायचंय प्रणाली शिरसाट. प्रणाली शिरसाट आले का? प्रणाली शिरसाट. प्रतीक्षा गायकवाड आहे का? ठीक तुम्ही दोघी या. हर्षिका यादव. मी तो प्रतीक्षा. हर्षिका यादव. सानिका खंडाळे. धन्यवाद. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि कौतुक. यानंतर संगीत शिक्षिका श्रीमती लोमटे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आपल्याला जी ट्रॉफी मिळालेली आहे तर ती स्वीकार करावा. मी शाळेचे मुख्याध्यापक मुंगळे सर आणि सर्व पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यांचंही आपण ही ट्रॉफी देऊन कौतुक करावं.
धन्यवाद. यानंतर मी शाळेचे मुख्याध्यापक मुंगळे सर यांना विनंती करतो की त्यांनी मुख्याध्यापकाची जी ट्रॉफी आपल्या शाळेला मिळालेली आहे तर तिचा स्वीकार करावा. धन्यवाद. यानंतर आपल्या राजर्षी शाहू विद्यालयाला सुद्धा एक ट्रॉफी मिळालेली आहे. तर पर्यवेक्षक संजीवजी बिरादार सर यांना विनंती करतो की त्यांनी ती ट्रॉफी स्वीकारावी आणि सर्व पाहुण्यांनी त्यांचंही या ठिकाणी स्वागत आली ही ट्रॉफी देऊन. सर्व पाहुण्यांची या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्षामध्ये ज्या काही क्रीडा स्पर्धा झालेल्या होत्या त्या क्रीडा स्पर्धेचं सुद्धा त्या स्पर्धेत आमच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश प्राप्त केलेलं आहे. तर त्यांचंही आपण या ठिकाणी कौतुक करणार आहोत. तर प्रथमतः 14 वर्षाखाली थ्रोबॉल या स्पर्धेत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवणारे जे टीमचे सर्व खेळाडू आहेत आणि या सर्व खेळाडूंना या ठिकाणी मी मंचावर आमंत्रित करतो. प्रतीक ज्ञानेश्वर बोर्डे आहे का क्रीडा स्पर्धा थ्रोबॉल मध्ये ये लवकर. त्यानंतर सुमित सुवाळे, प्रतीक राठोड, संकेत आराख, मगरे विनोद, साळवे विजय नवनाथ, भोरकर जयदीप, दाभाडे शिवकुमार, उबाळे आशिष, जाधव रोहन, उमरे ओमकार आणि अमित संजय या सर्व विद्यार्थ्यांनी थ्रोबॉल या क्रीडा प्रकारात जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्याबद्दल आपण त्यांचं एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. त्यांचं यांना मार्गदर्शन करणारे आपल्या शाळेतील क्रीडा शिक्षक श्री सतीशजी बिराजदार आणि श्री विजयकुमार मुळे सर हे नेहमी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. सर्व टीमला विनंती आहे की कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचंय. आपण सगळ्या आणि मान्यवरांना विनंती जे त्यांनी यश प्राप्त केलेलं आहे त्याचं कौतुक करावं. सर्वांनी शिस्तीत समोर उभं राहा. याने थांबलेले मुले यांनी बसून घ्यायचं खाली. कृपया आपण रांगेत बसून घ्या. चला लवकर. जे पाठीमागे विद्यार्थी करतायत त्यांनी पण लवकर बसून घ्यायचंय.
घेतला ना खूप खूप सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. यानंतर 17 वर्षाखालील प्रथम क्रमांक मिळवलेला होता. तसेच कोल्हापूर येथे झालेल्या राज्य पातळीवर ज्या काही क्रीडा स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेत त्यांनी सहभाग नोंदवलेला होता. तर असे 17 वर्षाखालील टीमला मी या ठिकाणी आमंत्रित करतो. प्रथमेश प्रदीप हिवाळे, चंद्रकांत चव्हाण, शुभम मुगदल, अनिकेत देहाडे, आविष्कार वाडेकर, सुमेध मस्के, सार्थक भोसले, येणे शैलेश, धम्मसागर साळवे, प्रतीक मोरे, ऋषिकेश बनकर आणि दीपक काळे या सर्व सुद्धा यशस्वी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो, त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. अगदी थोडंसं समोर व्यवस्थित थांबून घ्यायचं आपण. राऊंड करा, हाफ सर्कल करा. हा लवकर थांबा रे. सुमेचा भाव फोटो घे. राव दिना भाई, राव दिना आहे धरतो भाव फोटो घे. पुन्हा एकदा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन आणि कौतुक करतो. फास्ट धन्यवाद. पुनश्च एकदा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेकडून संस्थेकडून खूप खूप अभिनंदन आणि कौतुक. अपेक्षा व्यक्त करतो. यानंतर 17 वर्ष विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या व कोल्हापूर येथे राज्य स्तरावर सहभाग मिळवलेल्या आमच्या क्रीडा खेळाडू मुलींचं सुद्धा या ठिकाणी आम्ही कौतुक करणार आहोत. तर आमंत्रित करतो कुमारी वैशाली सोनवणे या खेळाडूला, सपना डाकोरकर, काजल सोनवणे, उम्मे जुबेरिया अशरफ शेख, दिव्या काळे, साक्षी मगरे, साधना संकपाळे, मयुरी साळवे, पायल मेहर, अपूर्वा उबाळे, दीक्षा भोळे आणि वैष्णवी भवर या विद्यार्थिनीने विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेला होता आणि राज्यस्तरीय मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या स्पर्धेत सहभाग नोंदवलेला होता. तर याही सर्व यशस्वी खेळाडू विद्यार्थिनीचंही आम्ही या ठिकाणी शाळेच्या संस्थेच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक करतोय. थोडस फास्ट होऊ शकतो. आला का कोण कोण धर रे, हा धर रे. ए प्रत्ये
शाळेचं नाव असंच तुम्ही उज्ज्वल करत राहावं की मी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याच शैक्षणिक वर्षामध्ये चित्रकला ग्रेड परीक्षा सुद्धा झालेली होती आणि त्याही परीक्षेमध्ये आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केलेलं होतं. त्यांचे सर्टिफिकेट आम्ही त्यांना हा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी वाटप करू. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शाळेतील सगळ्यांचे म्हणजे ज्यांना आपल्या सगळ्यांना आवडतात असे शिस्तप्रिय क्रीडा शिक्षक म्हणून आपण ज्यांना ओळखतो असे माननीय श्री विजय कुमार संदीपान मुळे सर हे शासन नियत वयोमानानुसार, थोडंसं इकडे लक्ष द्या, आपल्या शाळेचे क्रीडा शिक्षक श्री विजय कुमार संदीपान मुळे सर हे शासन नियत वयोमानानुसार येणाऱ्या 31 जानेवारी 2025 रोजी ते आपल्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. खरं तर 1 जुलै 1997 रोजी आपल्या श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ उमरगा संचलित श्री राजर्षी शाहू विद्यालयात ते क्रीडा शिक्षक म्हणून रुजू झाले आणि त्या दिवसापासून आपल्या शाळेची खेळाची जी काही या ठिकाणी उच्चांक आहे तो नेहमी सरांनी वाढवला. त्यामुळे ते सर्व क्रीडा खेळाडूंचे एक आदर्श आणि आवडते क्रीडा शिक्षक म्हणून ओळखले जातात. तर त्यांचाही आपण संस्थेच्या वतीनं शाळेच्या वतीनं या ठिकाणी यथोचित असा सन्मान करूया. मी श्री क्रीडा शिक्षक मुळे सर यांना या ठिकाणी या मंचावर आमंत्रित करतो आणि उपस्थित माननीय श्री लक्ष्मणरावजी पोवळ साहेब, मुख्याध्यापक शाहूरावजी मंगळे सर, पर्यवेक्षक श्री संजीवजी बिराजदार, राकेश वाणी यांना विनंती करतो की सरांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करावा. दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी आपले सर हे आपल्या सेवेतून ते सेवानिवृत्त होत आहेत. आपल्याकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. सर, आपण आमच्या या शाळेसाठी दिलेलं हे जे काही योगदान आहे ते अविस्मरणीय असं योगदान असून आमचं शाळा त्यानंतर आमचं शिक्षण मंडळ हे आपला कधीही न विसरणार आहे आणि आपल्याला पुढच्या उर्वरित आयुष्यासाठी शाळेकडून संस्थेकडून यथोचित अशा शुभेच्छा देतो. आपल्याला निरोगी आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो याच शुभेच्छा देतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या प्रजासत्ताकाचा हा सोहळा तर मी सन्माननीय क्रीडा शिक्षक श्री मुळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या. हेलो 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 प्लीज बड़े बड़े सावधान, आराम से, सावधान, आराम से. आज मी या शाळेमध्ये सतत 32 वर्षे सेवा केली आणि आज म्हणजेच येणाऱ्या 31 जानेवारी 2025 रोजी मी नियत वयोमानानुसार मी शाळेचा निरोप घेत आहे. हा एक भावनिक क्षण. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व पाहुणे मंडळी, पोवळ साहेब, शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय मंगळे सर, पर्यवेक्षक संजीवजी बिराजदार सर, नंतर पोवळ साहेब, राकेश सर आणि आजच्या या कार्यक्रमाला काही कारणास्तव आमच्या शाळेचे संस्थेचे सचिव काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. त्यांची उणीव मला आज जाणवते. खरंच माझ्यासाठी आजचा दिवस एक हृदयस्पर्शी कहाणी आहे. या राजर्षी शाहू महाराजांच्या नावारूपाने चालू झालेली ही शाळा माझ्यासाठी एक भविष्यवाणी ठरली. संस्थेचे सचिव आदरणीय अभांती भेट
18 मे 1994 रोजी झाली. तो माझा एक दैवताचा काळ होता. त्या दिवशी सरांनी माझा सर्व बायोडाटा पाहून माझे कौतुक केले व मला आपली शाळा असल्याची जाणीव करून देऊन मुकुंदवाडी भागातील कामगारांच्या मुलांसाठी शाळेच्या रूपाने विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची व कष्ट करण्याची कानमंत्र देऊन माझी या शाळेमध्ये नियुक्ती केली आणि मी या शाळेमध्ये 4 जुलै 1994 रोजी आवाच्या कृपेने जॉईन झालो. त्यावेळेस जेमतेम 267 विद्यार्थी संख्या होती. शाळेवर रुजू होताच प्रथमतः विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे काम केले आणि विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला व शाळेचे अनेक विद्यार्थी क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेऊन जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर खेळू लागले. त्याचबरोबर संघभावना, राष्ट्रीय एकात्मतेचे धडे, महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या MCC पथकाची निवड आमच्या शाळेमध्ये केली आणि संबंध जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र छात्र सेनेचा ट्रूप ज्या वेळेस पोलीस आयुक्तालय, कमिशनर ऑफिस यांच्यातर्फे या स्पर्धा महाराष्ट्र छात्र सेनेच्या म्हणजे MCCच्या माध्यमातून राबवल्या गेल्या. या स्पर्धेमध्ये आमच्या महाराष्ट्र छात्र सेनेचा विद्यार्थ्यांचा ट्रूप प्रथम आला जिल्ह्यामध्ये. एकच ध्यास घेऊन अहोरात्र कष्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. 32 वर्षाच्या माझ्या सेवेमध्ये मी संस्थेचा विश्वास सार्थ ठरवत शाळेतील क्रीडा अंतर्गत क्षेत्रामध्ये जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत विद्यार्थी स्पर्धेमध्ये काम मी केले. त्यासाठी संस्थेचे सचिव आबा आणि बिराजदार मॅडम या दोघांचे खूप सहकार्य मला लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य कामगारांची मुलं, या परिसरातील सामान्य कामगारांची जी मुलं आहेत त्या मुलांना घडवण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणाने आणि इमानदारपणाने केलेला आहे. मी पोलीस क्षेत्र असो, रेल्वे क्षेत्र असो, वन क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, यामध्ये त्या मुलांची नोकरीसाठी निवड झाली आणि अनेक मुले ह्या क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून नोकरीला पण लागलेत आणि रोजीरोटीचा त्यांचा प्रश्नही मिटवलेला आहे. शासकीय सेवेमध्ये अनेक विद्यार्थी या खेळातून जे खेळाडू होते ते खेळले राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर. विशेष करून अभिमानाची बाब आहे की अक्षय भोये हा विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर खेळला. रांची येथे झालेल्या उत्तराखंड, झारखंडमध्ये तो आज शासकीय नोकरीमध्ये 3-4 महिन्यापूर्वीच रुजू झालेला आहे खेळाडू म्हणून. काही मुलं वन क्षेत्रामध्ये आहेत, ते क्रीडा क्षेत्राच्या खेळाच्या माध्यमातून त्यांनी खेळलं आणि ते आज वनपाल क्षेत्र म्हणून त्या ठिकाणी चांगल्या पदावर कार्यरत आहेत. पोलीसमध्ये अनेक असंख्य विद्यार्थी शाळेचे आहेत की जेणेकरून त्या खेळाच्या माध्यमातून त्यांना एक प्रेरणा मिळाली आणि शासकीय सेवेमध्ये ते आज प्रामाणिकपणे काम करत आहेत. एवढंच नाही तर पंतप्रधान देशाचे यांच्या सुरक्षेसाठी अथवा त्यांच्या संचलनासाठी सुद्धा काही मुलांची शासकीय नोकरीमध्ये लागल्यानंतर ते कमांडो म्हणून एक मुलगा काम करतो आपल्या शाळेचा. त्यांच्या संरक्षणासाठी तो एक खेळाडू होता, नामांकित खेळाडू होता. थ्रोबॉल मध्ये तो भालाफेकमध्ये भाग घेऊन त्या ठिकाणी शासकीय सेवेमध्ये तो रुजू झालेला आहे. आज माझ्या जिल्ह्यामध्ये नावलौकिक झाला ते संस्थेचे सचिव आदरणीय आबामुळे सध्या आणि तो सार्थ मी या जिल्ह्यामध्ये करू शकलो. शालेय जीवनातील नोकरीमध्ये संस्थेचे, शाळेचे, मुकुंदवाडीतील पालकांचे, विद्यार्थ्यांचे सहकार्य खूप मोलाचे होते. त्याच्या या मार्गदर्शनामुळे मी 32 वर्षाची सेवा यशस्वी कारकीर्द सार्थ ठरवू शकलो. आज जरी मी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असलो तरी संस्थेच्या व शाळेच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही. यापुढे सामाजिक दायित्व म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जे जे योगदान देता येईल ते निश्चितपणे देण्याचा प्रयत्न करेन. माझ्या वैयक्तिक व सामाजिक जीवनात आदरणीय आबाबरोबर संस्थेच्या संचालक बिराजदार मॅडम बरोबर व श्रेयस मुगळे सरांवर यांचे मोलांचे सहकार्य मला लाभलेले आहेत. म्हणूनच मी यशस्वी होऊ शकलो व तसेच माझे सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू
यांचे सहकार्यांचे योगदान मला खूप मिळालेले आहे. त्यांच्या ऋणातून मी कधीही मुक्त होऊ शकत नाही. मी राज्य व राष्ट्रीय खेळाडू तयार करत असताना विद्यार्थ्यांच्या कलागुणांना जोपासण्यासाठी संस्थेने मला आर्थिक असो व इतर क्रीडा साहित्य असो यासाठी खूप मदत केली. मी त्या ठिकाणी त्याने मला कमतरता भासू दिली नाही. म्हणून जाता जाता एवढे बोलू शकतो की आबा, मी तुमच्यामुळे एक आदर्श क्रीडा शिक्षक म्हणून समाजामध्ये प्रतिष्ठा, मान, सन्मान मिळवू शकलो. त्याबद्दल तुमच्या ऋणातून कधीही मुक्त होऊ शकत नाही. मी या शाळेत अविस्मरणीय काळ घालविल्यानंतर आणि अविस्मरणीय यश पाहिल्यानंतर मी माझ्या अंतकरणात खूप समाधानाने प्रवृत्त होत आहे. असे काही क्षण आहेत जे नेहमी माझ्या हृदयाच्या जवळ राहतील. मी माझ्या सर्व प्रिय विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, करिअरसाठी शुभेच्छा देतो. असे चालत राहा. काहीतरी मोठे आणि चांगले साध्य करण्यासाठी उत्कटता आणि आवेश कायम ठेवा. एवढे बोलून माझे सेवानिवृत्तीचे भाषण संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. हॅलो, सर्व विद्यार्थ्यांनी यापुढे ही शाळेची शिस्त पालन करायचे. मी अजून 4-5 दिवस आहे. 31 जानेवारी 2025 रोजी मी खऱ्या अर्थाने सेवानिवृत्त होत आहे. काही विद्यार्थी या ठिकाणी येणार होते पण आले नाही काही कारणास्तव. ते शासकीय नोकरीमध्ये असल्यामुळे 31 तारखेला येत आहेत. ठीक आहे, ओके. धन्यवाद सर. तुमचे आणि आपल्या शाळेचे आणि मंडळाचे जे काही ऋणानुबंध आहेत ते असेच कायम राहतील. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. यानंतर आपले विशेष अतिथी माननीय श्री लक्ष्मणरावजी पेवळ साहेब यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी प्रजासत्ताकाच्या या ठिकाणी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा द्याव्यात. सर्वप्रथम आज प्रजासत्ताक दिनाच्या सर्व विद्यार्थी मित्रांना तसेच पालक वर्गांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, मी आज योगायोग म्हणा की मुळे सरांनी दरवर्षी तर मी येतोच, पण यावर्षी आज माझा जो मान सन्मान केला की जे तुमचे बिरजदार सर गोपाळराव हजर न राहिल्या कारणानं अध्यक्षपद शाळेच्या आजच्या माझ्याकडे आलेलं आहे. एक छोट्याशा कार्यकर्त्यांना इतका मोठा सन्मान या शाळेने दिलेला आहे, म्हणून मी या शाळेचे सुद्धा आभार मानत. सर्वप्रथम आपण या स्लम एरियामध्ये आपला हा विभाग येतो भाग, यामध्ये कामगार वर्ग जास्त प्रमाणे आहे. त्यांचीच मुलं आपल्या या शाळेत शिकत आहे. एक मध्यमवर्गीय मुलं आपल्या या शाळेत शिकत आहे. या शाळेने या इथल्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं. कारण बरेच वर्ष झाले मी बघतो आहे. कारण आत्ताच मुळे सरांनी सांगितलं की आपल्या शासकीय नोकरीमध्ये सुद्धा बरेचसे विद्यार्थी आपले लागलेले आहेत. कारण मुळे सरांबद्दल सांगायचं म्हणजे आता मुळे सरांनी सांगितलं की ते सेवानिवृत्त होत आहे. मित्रांनो, कधी खुशी कधी गम दोन्ही आपल्याला आहे. एक आपल्याला एक आनंदही वाटतो सरांना की बाबा एक 32 वर्ष सर्व्हिस केली आणि ते आज रिटायर होत आहे. त्याचा सुद्धा त्यांना आता पुढील आयुष्य हे चांगल्या प्रकारे त्यांना जगायचं आहे. ती एक खुशी. आणि एक दुसरी गम म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना एक क्रीडा संकुलाचे जे टीचर सर होते चांगल्या प्रकारे चांगल्या एका क्रीडा एका शिकवत होते ते आज आपण गमवणार आहे. दुसरे तर येणार आहे, पण आपल्या समोर ज्यांनी 32 वर्ष सर्व्हिस केली या एका शिक्षकापासून आपण वंचित राहणार आहे. हे एक आपल्याला दुःख आहे वाटतं आहे. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मी बघितलं आपल्या या विभागामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात बरेचसे त्यांनी हे केलं, पण दुसऱ्या जिल्ह्यात राज्यस्तरीय जाऊन सुद्धा बरेचसे बक्षीस पटकावले. कारण आपण आता बघितलं सर्वांना आपण बक्षीस वाटप केलेले, कारण बाहेरच्या राज्यात जाऊन सुद्धा त्यांनी बक्षीस आपल्याकडे हे केलेलं आहे दुसऱ्या जिल्ह्यातले सुद्धा जाऊन. म्हणून आपण त्याच्यातून कलागुण आपण आवडतो हे आपल्या लक्षात येतं. मित्रांनो, सर्वांनाच स्टेज डेअरिंग ही सर्वांनाच येत नसते. शाळेच्या रूपानेच आपण शिकले जातो. कारण शाळेत असताना आपण छोटे भाषण वगैरे करतो, क्रीडा एकदम भाग घेतो, तो पुढे आपल्याला त्या जीवनामध्ये कामं येतं. मित्रांनो, कारण सगळ्यांना स्टेज डेअरिंग जमत नसते, शाळेतच शिकल्या जाते.
आता मी जास्त वेळ घेणार नाही, कारण आपल्याला पुढचा कार्यक्रम सर्व पालकवर्ग सुद्धा थांबलेले आहे. पुढचा सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला बघायचा आहे, कारण मुलांनी छान अशाच प्रकारे ड्रेसिंग वगैरे करून आलेले, त्यांच्या गाण्याचा आपल्याला त्यांचं कौतुक करायचं आपल्या मुलांचं. म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही. सगळ्यांना मी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. हे थोडंच यानंतर औपचारिक असं आभार प्रदर्शन होईल. त्यानंतर या ठिकाणी लेझिमचं सादरीकरण होईल आणि लेझिमचं सादरीकरण झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना ज्यांची उत्कंठा लागलेली आहे त्या सांस्कृतिक कार्यक्रमाला लागली सुरुवात होईल. तर मी लांडगे सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आभार प्रदर्शन करावं आजच्या या सोहळ्याच्या कार्यक्रमात. लेझिमवाल्या सरांनी आदेशित केल्यानंतर आपल्याला क्रीडा शिक्षक मोळेसर सूचना देतील. पुन्हा आभार प्रदर्शन. तर आज माझ्याकडे आभार प्रदर्शन आहे. तत्पूर्वी आपल्या शाळेतील जस्ट